तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. मी काजल थोरात. कसे आहात तुम्ही? मजे आहात ना? हो. तर आजचा टॉपिक आहे का एक बाई काहीच करू नाही शकत का? हा टॉपिक आहे. हा टॉपिक म्हणजे एक स्त्रीला जर सपोर्ट केला तर ती काहीही करू शकते, खूप पुढे जाऊ शकते. जर तिला कोणी जर सपोर्टच केला नाही, सपोर्ट नका करू, उभे जरी राहिले तरी खूप सपोर्ट झाला एका स्त्रीसाठी, खूपच. आणि माझा बोलण्याचा उद्देश हा आहे का माझं माहेर मुंबई आहे. मी इथं येऊन खूप ॲडजस्ट केलेलं आहे. वावरात जाणं, या चुलीवर स्वयंपाक करणं, उन्हात काम करणं, खूप ॲडजस्ट केलेलं आहे. जे मी कधी मुंबईला म्हणजे माझ्या आईबापाच्या इथं मी कधी नाही केलं, ते इथं मला सगळं पार पाडावं लागलं. सगळं खूप म्हणजे अति ॲडजस्ट केल्यावाने झालं आहे खूप. तर मला समजून घेणारं कोण नाही का? जर मला ऐकणारं या समजून घेणारं, खूप म्हणजे मला सपोर्ट करणारं कोणी नाही का? हाच मला बोलायचा उद्देश आहे का सगळेच नसतात समजून घेणारे. बस माझं लवकर लग्न झाल्यामुळं मी काही करू नाही शकले, या शिकू नाही शकले, पुढं काहीच नाही करू शकले. बस जिथं आहे तिथंच राहिले. मुलं बाळं संसारात ह्याच्यातच गुंतून राहिले. बाहेर जाण्याचा काही प्रश्नच नाही. मला 2 मुली, 1 मुलगा आहे. अजून लहान आहेत ते. मुलगी माझी 3रीला आहे आणि 2 नंबरची मुलगी 1लीला आहे आणि मुलगा बालवाडीत जातो, 2 वर्षाचा आहे. घरात सासू सासरे आहे, नवरा, ह्याच्यातच गुंतून राहिले. मी कधी बाहेरच पडले नाही. गृहिणीसाठी बाहेर गेलेलं चुकीचं आहे का? परत कुठं मनसोक्त जाऊ नाही शकत, विचारल्याशिवाय जाऊ नाही शकत, विचारल्याशिवाय काही करू नाही शकत. तर एका स्त्रीने काय करायला पाहिजे? कोणाचं ऐकायला पाहिजे? माहेरच्यांचं ऐकायला पाहिजे का सासरच्यांचं ऐकायला पाहिजे? काय करायला पाहिजे? जर माझं काही चुकत असेल तर प्लीज मला माफ करा. काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही मला सपोर्ट करा. माझं माहेर मुंबई असून काय फायदा आहे? बस हाच सांगण्याचा उद्देश आहे का मला कोणीतरी समजून घ्या, हाच सांगायचा प्रयत्न आहे माझा. एका गृहिणीने घरातच गुंतलं पाहिजे का? काहीतरी केलं पाहिजे. सगळ्या स्त्रीने, माझ्यासारख्या अजून अनेक स्त्री असतील. एक स्त्री काहीच नाही करू शकत का? मला हेच समजून सांगायचं आहे का टोमणे मारायचे एका स्त्रीला, या काही पण घालून पाडून बोलायचं स्त्रीला, या म्हणजे स्त्री काहीच नाही आहे का? काही करू नाही शकत का? हेच मला समजून सांगायचं आहे का काहीतरी करू शकते स्त्री, पण सपोर्ट या उभं राहण्याचं खूप गरजेचं आहे. काय माहीत तुम्हाला मी माझं समजून म्हणजे तुम्हाला समजतंय का नाही माझा सांगण्याचा उद्देश, काय माहिती, पण कळन तुम्हाला समजतंय का नाही, नंतर मला कळन. माझी अपेक्षा या खूप आहे सांगण्यासारखं, पण आता मला समजत पण नाही तुम्हाला मी कसं सांगू. बस मी यूट्यूब ह्याच्यासाठी चालू केलं आहे, माझ्या करिअरसाठी, माझ्या मुलांच्या भविष्यासाठी, म्हणून मी चालू केलं आहे. आणि आमच्या घरात या पूर्ण फॅमिलीमध्ये कोणच ब्लॉगर नाही आहे, पण
मी सहज चालू केलाय. आता बघू पुढं काय होतंय, कसं माझं पाऊल चाललंय पुढं पुढं. बघू यूट्यूब फॅमिलीसोबत. बस हाच सांगण्याचा उद्देश आहे माझा. आणि घरात माझ्या नवऱ्याला या माझ्या घरातल्यांना कोणालाच काही माहीत नाही यूट्यूबबद्दल. काहीच माहिती नाही आहे. मलासुद्धा माहिती नाही आहे का पुढं काय होईल काय नाही होईल. मी फक्त चालू केलं आहे. यूट्यूबवर बघत राहते. यूट्यूब कसं काय करायचं, कसा ग्रो करावा, कसा ग्रो झाला पाहिजे. चॅनल बघत राहते. बस मला यश मिळू दे हीच माझी अपेक्षा. आणि परत हा सांगण्याचा उद्देश आहे का जे मुंबईचे त्यांनी गावाकडं पोर देऊ नका, मुलगी देऊ नका. जिथं वावर आहे या ज्यांच्या फॅमिलीत वावर आहे तिथं देऊ नका, हाच सांगण्याचा उद्देश. मी सुद्धा सर्वसामान्य घरातलीच मुलगी आहे, मिडल क्लास. आणि तिथं मी कधी चूल पाहिली नाही, कधी वावर पाहिली नाही, कधी इळा खुरपं माहीत नाही. हे सांगण्याचा उद्देश आहे की खूप डिफिकल्ट होतं ते वेगळं वातावरण, हे वेगळं वातावरण. तर प्लीज देऊ नका. द्या तर खूप विचार करून सगळं बघून तरच द्या मुलगी, नाहीतर शक्यतो देऊ नका तुमची पोर. हीच माझी अपेक्षा. आता मुंबई हा म्हणजे सगळ्यांच्या नशिबात नसतं, पण मुंबईच्या मुली आहे शक्यतो गावाकडं तर येत नाही. तर माझं नशीब होतं इथं म्हणून आले मी काही बोलू नाही शकले. माझं वय पण कमी होतं, 10वी झाली माझी आणि लग्न झालं. मी काही बोलू नाही शकले, करू नाही शकले, काहीच पॉसिबल नाही झालं माझ्यासाठी. पण आजच्या ज्या पिढी आहेत त्या खूप बदललेल्या आहेत. खूप म्हणजे खूपच बदललेलं आहे. खूप म्हणजे अति. त्यांना कळतं आपलं कशात चांगलं आहे, कशात नाही चांगलं आहे. आता खूप आईवडीलसुद्धा खूप म्हणजे खूप बाहेरचं नॉलेज आलेलं आहे. आपली पोर कोणत्या घरात दिली पाहिजे, कोणत्या नाही, हे सुद्धा कळतं आहे आज. म्हणून माझ्यासारखं कोणाचं न होऊ हीच माझी अपेक्षा. असं मला सुद्धा देवाने 2 मुली दिलेल्या आहेत. तर हेच सांगण्याचा उद्देश आहे का मुलगी देताना खूप विचार करून द्या. माझ्यासारखं कोणाचं होऊ नये हीच माझी अपेक्षा. आणि हाच सांगण्याचा उद्देश आहे. प्लीज मला समजून घ्या. काही चुकलं असेल तर माफ करा. असा होता माझा आजचा व्लॉग. धन्यवाद.